आजच्या कार्यक्रमाला लाभलेले जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी श्री भार्गव कुलकर्णी ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांचं सहर्ष स्वागत। सहयोगी अधिष्ठाता वासनिक सर यांना मी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचे स्वागत करावे। धन्यवाद सर, मला इथं आमंत्रित केल्याबद्दल। खरं सांगायचं तर मॅडमांनी जसं माझा परिचय करून दिला तेवढा मोठा मी नाही आहे। तुमच्यासारखाच मी इथं बसून होतो, तर तिथून इथंपर्यंत येण्याची जो माझा अनुभव आहे तो मला तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसमोर सांगायला खूप आनंद होईल। तर माझी सुरुवात होते 5 वर्ष आधीपासून। अरे भाऊ, कसं आपण कॉलेजमध्ये आलो, 4 वर्ष काढले, अजून 4 वर्ष संपले बी, आता आपल्याला कॉलेज जॉबचं कसं काय होईल आपलं? होय रे? हो यार, पुढचं मी अजून पण काही ठरवलं हो यार, प्लेसमेंट पण नाही झाली, बघू तरी काय करायचं। भाई मैंने तो थोड़ी बहुत तैयारी की थी एमटेक की, देखते हैं अगर नंबर लगता है तो अच्छा है, लग भी रहा है कि हो जाएगा। मला तुमची काही गरज नाही, माझा तर बाबाचा बिझनेस चांगला चालू आहे, मी तर ते कंटिन्यू करेल आणि मस्त खासा पैसा कमवेल। हो भाऊ, तुझं भारी आहे, पण आम्ही पण ठरवलं बिझनेस चालू करायचा, पण थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे। अरे पण भार्गवचं कसं होईल बरं? भार्गव काय करेल? त्याचं काय कुठेतरी मजुरी काय ठरवलं तू? अरे याचं काय, हा कुठेतरी मजुरी करेल। अरे कर भी क्या सकता है सर? अरे भार्गव हां आई, हां बोल ना। हॅलो भार्गव, हा तुझा आवाज असा काय येतोय रे? काय नाही गाई, थोडं प्लेसमेंटची। काय रे, तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना? काय ग, घरचे कसे आहेत सगळे? बाबा काय म्हणतात? अरे त्या एज्युकेशन लोनवाल्यांचा सारखा फोन यायला लागलाय, बाबांची तब्येत पण थोडी ठीक नाही आहे रे। येतो 1-2 दिवसात। अरे भार्गव, काय भार्गव, काय चालू आहे? आता कॉलेज वगैरे संपलंय वाटतंय, आता मोठी माणसं तुम्ही। तुमचं काय यार, कॉलेजमध्ये प्लेसमेंट नाही आहे, घरी थोडी प्रॉब्लेम सुरू आहे, डोकं जाम दुखत आहे यार, सुरू आहे। काल तर आई घरी एकटी होती, तिला ते एज्युकेशन लोनचे कॉल यायला लागले, खूप टेन्शन सुरू आहे। अरे रडू नको एवढं काय, ते तू एक्झाम वगैरे देत नाहीस काय? कसलं की स्पर्धा परीक्षा? नाही यार, त्याच्यात खूप वेळ पण लागते म्हणे, आणि ते काय पोस्टिंग वगैरे होत नाही असं काय मी ऐकले। अरे पुढच्या महिन्यात एक एक्झाम निघणार आहे, त्याच्या ट्राय करून बघ, वाटल्या पैशाची चिंता नको करू, आम्ही आहेत की तुझ्यासोबत। नाही यार, पैशाचं खूप प्रॉब्लेम सुरू आहे। ट्राय तर करून पैशाचं बघून घेऊ रे आपण, ती माझ्या ओळखीची एक मॅडम पण आहे, आपण त्यांना बोलून बघू। विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही। हे माझं पहिलं अपयश। जसं जसं अपयशाच्या पायऱ्या चढत यशाचं शिखर गाठत गेलो, त्या दरम्यान आलेल्या अडचणींवर माझ्या मित्रांनी, माझ्या पालकांनी, तसेच माझ्या शिक्षकांनी योग्य त्या वेळी मला मदत करून जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर